कर्क राशीचे जातक या काळामध्ये छोटे मोठे तुमचे प्रवास घडतील, त्यातनं लाभ सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. स्वकीयांशी भेटीगाठी होऊ शकतात. विशेष करून तुमच्या बहीण भावंडांशी तुम्ही भेटू शकता. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात. व्यवसायामध्ये सुद्धा एखादा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. काळजी कुठे घ्यायची आहे तर आपल्या वाणीवरती कंट्रोल ठेवायचा आहे, कारण वाणीमुळे कुटुंबामध्ये काही कटुता येण्याची शक्यता आहे. जर काही कोर्ट कचेरीची प्रकरणं चालू असतील तर ती या काळामध्ये थोडीशी पुढे ढकलणं योग्य असणार आहे, कारण त्यामध्ये तुम्ही अडकण्याची संभावना आपल्याला इथे बघायला मिळते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता काही जुनी दुखणी परत नव्याने सुरू होऊ शकतात. विशेष करून काही खांद्याचं दुखणं उद्भवू शकतं. तुम्ही पूजा अर्चा करताय, देवधर्म करताय, तेव्हा अशा वेळी काही अडथळे येऊ शकतात, पण त्यांना तेवढं महत्त्व न देता तुमची पूजा अर्चा ही चालू ठेवावी. या काळामध्ये वडिलांचा विरोध सुद्धा काही प्रमाणामध्ये पत्करावा लागू शकतो. उपाय म्हणून या काळामध्ये तुम्ही गरिबांना पांढऱ्या वस्तू दान करणं हे शुभदायी असणार आहे.